नमस्कार मंडळी, तर कशा आहेत सर्व मजेतच असाल। मी सुद्धा मजेत आहे। तर मिशोवरून हा एक ड्रेस मी ऑर्डर केलेला होता, तर तो नेमका आजच आला। तर चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा। तर कसा वाटत आहे नक्कीच कमेंट करून सांगा। आणि आज कोणत्याही प्रकारची रेसिपी किंवा डेली रुटीनचं काम मी तुमच्यासोबत नाही करताय शेअर। तर 2-3 दिवसापासून चालू होतं माझं की हे कपाट मला व्यवस्थित करून घ्यायचं आहे, पण वेळ काही मिळतच नव्हता। चला म्हटलं आज हे कपाट सुद्धा व्यवस्थित करून घेते आणि तुमच्यासोबत शेअर सुद्धा होऊन जातो हा व्हिडिओ। तर काही ऑर्गनायझर मी ऑनलाईन केलेले होते, हेच मिशोवरून, ते जे की मी आत्ता खाली ठेवलेलं। आणि ही एक साडी आहे। आता तुम्ही म्हणाल की एकच साडी आहे दाखवत आहे, तर आज मी तुमच्यासोबत साडीचं कलेक्शन शेअर नाही करत आहे, तर आज मी तुमच्यासोबत ड्रेसचं कलेक्शन शेअर करत आहे। तर ही आहे माझी पार्लर रूम आणि माझं बरंचसं सामान या रूममध्ये असतं। म्हणजे हे कपाटच आहे जे मी इथे ठेवलेलं आहे आणि इथे माझेच एकटीचेच कपडे या कपाटमध्ये सगळे असतात आणि डेली रुटीनचे सुद्धा रोजचे। आणि म्हणजे सगळे ड्रेसेस वगैरे मी इकडे ठेवते आणि साड्या ज्या की आहेत त्या बेडरूममध्ये जे नवीन कपाट घेतलेलं आहे त्याच्यामध्ये माझ्याच साड्या आहे पूर्ण भरपूर। आणि एखादा छोटासा कप्पा असेल जो की होमचे कपडे त्याच्यामध्ये आहे आणि एका साईडला मुलांचे आहे। तर इथे ही एक साडी आणि ही त्या दिवशी मी घातलेली, ते या कपाटमध्ये राहून गेली, नाहीतर साड्या मग मी तिकडच्याच कपाटमध्ये ठेवते। आणि हा एक ड्रेस बघा, हा मी साडीचा शिवलेला आहे। माझ्याकडे अशी काठापदराची एक साडी होती, तर खूप छान झालेला आहे बघू शकता। आणि मधामधात याचीच फॅशन खूप जास्त होती, म्हणून चला म्हटलं आपण पण एखादा शिवून बघावा। तर खरंच खूप छान वाटतो घातल्यानंतर, आणि जेव्हा घालेल तेव्हा तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल। तर स्लीव्हसुद्धा याच्या लॉंग आहेत, तर अशा प्रकारचा आहे आणि छान दिसतो। चला म्हटलं तुमच्यासोबत ड्रेसचे कलेक्शनसुद्धा होऊन जाईल माझं आणि माझ्या कपाटसुद्धा आवरणं होऊन जाईल। आणि हा एक सुद्धा अम्ब्रेलाच आहे, हा सुद्धा साडीचा शिवलेला आहे मी आणि कलर खूप छान वाटतो। आणि मी जे वेअर केलेला आहे तो सुद्धा मी साडीचा शिवलेला आहे आणि खूप छान दिसतो। त्यानंतर भरपूर असे ड्रेसेस मी इथे आता काढून घेतलेले आहे आणि सगळ्या ड्रेसांच्या मस्त व्यवस्थित घड्या करून मला आता कपाटमध्ये ठेवायच्या आहे। आणि ही साडी मला खूप जास्त आवडते, कारण ही साडी मला आईने दिलेली आहे। आणि हा कॉट सेट आहे, आता जास्त कॉट सेटचीच फॅशन आलेली आहे, तर मी 1-2 प्रकारचे घेतलेले आहे। आणि इकडे बघा माझी पार्लर रूम आहे ही, आणि ही माझी शिलाई मशीन जे की मी याच्यावरती कपडे शिवते। तर व्हिडिओ कसा वाटला आहे नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। आणि हा एक आहे जो की मी हा कापड घेऊन शिवलेला आहे आणि असंच एक हा अम्ब्रेला टाईप शिवलेला आहे आणि असाच एक आहे तो साधा शॉर्टमध्ये शिवलेला आहे। पण घातल्यानंतर दोन्हीही ड्रेस इतके छान दिसतात की कायच सांगू तुम्हाला, कारण ते शिवले इतके छान आहेत, शिवून घेतलेले आहे बघू शकता। हा सिंपलचा आहे, या ड्रेसवरती बरेचसे माझे फोटोसुद्धा आहेत। आणि हा अम्ब्रेला आहे। तर चला आता पाहता मी सगळ्या घड्या वगैरे व्यवस्थित घालून घेतलेले आहे आणि मस्त रचून ठेवलेले आहे सगळे कपडे। आणि ऑर्गनायझरमध्ये काही वेस्टेज कपडे ठेवलेले आहे जे की ब्लाऊज पीस वगैरे असतात, तर ते ठेवलेले आहे। आणि हे कपाट माझ्या लग्नाचं आहे, म्हणून मी हे विकलेलं नाही आहे आणि यालाच थोडंसं डेकोरेटेड करून त्याचा मी यूज करते। चला आता आज माझं एक पार्सलसुद्धा आलेलं होतं, तर तेच पार्सल तुमच्यासोबत शेअर करते। ही मेहंदी आहे, ही आयुर्वेद मेहंदी मी आज ऑर्डर केलेली होती, तर ही मी मिशोवरून नाही केलेली आहे, एक ताई आहे त्यांच्याकडून मी हे ऑर्डर करते। आणि हा एक फेस वॉश आहे आणि ही एक आयुर्वेदिक क्रीम आहे, नाईट क्रीम, जे की खूप यूजफुल आहे। तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करू शकता आणि याचा रिझल्ट इतका छान आहे की काय सांगू तुम्हाला। आणि हा फेस वॉशसुद्धा खूप यूजफुल आहे आणि बरेच दिवस आपल्याला तो पुरतो। तो बघू शकता इथे दाखवत आहे मी तुम्हाला आता मेहंदी,
तर ही ब्लॅक मेहंदी आहे, मी याच्यामधून ब्राऊनसुद्धा येते, तर मी ब्लॅकच ऑर्डर केलेली आहे. आणि हा फेस वॉश. तर चला आता इथेच एंड करते हा व्हिडिओ, आणि कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. बाय.